हिवाळ्यामध्ये कोथिंबीर खूप स्वस्त होते, त्यामुळे कोथिंबीरचे बरेच प्रकार खाऊन घ्यावेत. जशी की कोथिंबीर वडी, कोथिंबीर भजी. त्यातलीच एक रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते, ती म्हणजे कोथिंबीरची भजी. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतल्यात, लसूण घेतलाय 8 ते 10 पाकळ्या आणि जिरे आणि मीठ ते वाटून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण कोथिंबीर निवडून नितळत ठेवायची आहे. तर इथे आपलं मिरचीचं वाटण तयार झालंय. 1 वाटी बेसन पीठ घेऊन त्यामध्ये जे मिरचीचं वाटण आहे ते टाकून घ्यायचंय. आपण जी कोथिंबीर नितळत ठेवलेली आहे धुवून निवडून ती बारीक चिरून घ्यायची आहे आणि मग ती सुद्धा इथे बेसनच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. थोडीशी हळद आणि मीठ टाकायचं चवीनुसार आणि सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचंय. बरेच जण कोथिंबीरची वडी सुद्धा करतात, ती पण खूप सोपी आहे. त्याची सुद्धा रेसिपी मी लवकर तुम्हाला शेअर करेल. पण आता ही कोथिंबीरची भजी, डाळ भात आणि कोथिंबीरची भजी खायला खूप मस्त लागतात, टेस्टी लागतात. त्यामुळे ही रेसिपी झालीच पाहिजे आणि सीझन आहे म्हटल्यावर कधी कधी काही गोष्टी आपल्या घरात व्हायलाच पाहिजेत. तर इथे हळद आणि मीठ सुद्धा टाकून घेतलंय. सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचंय. जे मिक्सरच्या भांड्यामध्ये अजून थोडीशी मिरची असते लागलेली, त्याच्यामध्ये पाणी घालून व्यवस्थित मी काढून घेतलेली आहे आणि जास्त पाणी टाकायचं नाही, थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला पीठ आपल्याला इथे एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही अजूनही स्मिताज व्लॉग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर इथे बघा मिश्रण मी एकजीव करून घेतलंय. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ पण नाही, मीडियम करून घेतलंय. तेल कढईमध्ये घ्यायचंय. चांगलं तेल तापलं की मग आपल्याला कोथिंबीरचे छोटे छोटे भजी सोडून घ्यायचे आहेत. व्यवस्थित भजी आपल्याला स्लो गॅसवर, मीडियम ते स्लो गॅसवर, आधी मीडियम गॅस ठेवायचा, नंतर स्लो गॅस ठेवून तळून घ्यायचेत आपल्याला तेलामध्ये ही भजी. दोन साईडला 2 वेळा पलटी करून आपल्याला मस्त अशी ताटामध्ये काढून घ्यायची आहेत. रेसिपी कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा अशी सीझनमध्ये, ज्या त्या सीझनमध्ये त्या भाज्या करत जा, म्हणजेच त्या रेसिपी करत जा. आता कोथिंबीर स्वस्त असते हिवाळ्यामध्ये, म्हणून भरपूर अशी सारी कोथिंबीर खाऊन घ्यायची. नंतर ती हळूहळू महाग होते. कोथिंबीरची भजी, कोथिंबीरची वडी, तसेच थालीपीठ वगैरे असे विविध प्रकार ट्राय करून बघायचेत आपल्याला. त्यातलीच ही एक रेसिपी म्हणजे कोथिंबीरची भजी. ती आज मी बनवलेली आहे. एकदम झटपट होणारी ही रेसिपी आहे. अगदी 10 ते 15 मिनिटात पटकन डिसिजन घेतला तरी आपल्या घरात हे सगळं मटेरियल अवेलेबल असतं. त्यामुळे डाळभात सोबत अजून काही ऑप्शन प्रश्न पडला असेल तर कोथिंबीरची भजी करून चटपट खाऊन घ्यायची. लहान मुलं सुद्धा आवडीने खातील. त्यामुळे ही कोथिंबीरची भजी मस्त अशी बनलेली आहे. अशाच प्रकारे आपल्याला सर्व भजी बनवून घ्यायची आहेत आणि मस्त सर्व करायची आहे. अतिशय चवीला टेस्टी होतात. तुम्हाला जर ओवा ऍड करायचा असेल तर तुम्ही थोडासा ओवा सुद्धा ऍड करू शकता. रेसिपी कशी वाटली कॉमेंट करून सांगा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. घेऊन येते असाच एक नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय.